काऊन तुले काय वाटते देव नाही का त्याले? आता मला काय वाटत नाही का त्याला द्या, पण मी म्हणतो पहिले पहिले त्याला बोला करून घ्या. काऊन तो कोण म्हणते त्याच्यात कोण काढतो म्हणते? हा नाही व अव त्याचं म्हणणं झालं जसं बायाचा मेळ नाही आपल्या गावात आता समजे जण हार्वेस्टरनच काढून राहिले हरभरा. तर मग हा म्हणे मग तुमचा बी घेतो काढून. मग मी म्हणलं घे गड्या लोकांचं आहे का? तो त्याच्या डिकून आली की त्यात टालीत आपलं पडते. नाही 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 नाही, त्या टालीतलं कसं काढसान मग? हा श्याम्या तरी दिन, श्याम्याची बायको. हा ते तर म्हणे 2 पोती होते का 4 पोती होते. हा उगाच त्याच्यासाठी लावीन. माय शिल्लक गेलं कोत्या मनाची आहे ते. नाही नाही नाही, त्याला म्हणा तू त्याला अलग कर्ज ना अलग कर्ज लस वाटत असेल तर एक आटा पागी पात नाही हो माय बाई. देव अंदाज कसा काढा मग कोणाला किती झालं. हा हार्वेस्टरचे पैसे कसे द्या मग? अव तो पैसे बी तो देतो म्हणे. तो म्हणे बाबा म्हणे मला म्हणे 10 एकर एक सोयीचा हरभरा तर तीच काढतो म्हणे, तर तुमचे 2 एकर काढतो म्हणे असं म्हणे. मग आता बरोबर आहे ना. तर एक तर त्यानं मला टाकी जोड म्हणलो. तर ती बाकीचे लोक राहतात फालतू लोक, मग नाक असतात. जरशी खावा गेली की लोक मग भोगता पाडतात. म्हणून मी त्याला त्याच्यात मानलं काय आलं का गड्या. मग त्यात काय म्हणलं बा, करणं म्हणलं बा, काढणं म्हणलं बा, असं म्हणलं बाई त्याले. हा त्याला संध्याकाळी आला घरी की त्याच्या घरी जा. त्याने म्हणा राहू दे म्हणा बाबू, बाया भेटल्या तर संगीत म्हणा मी, नाही तर हार्वेस्टर वाल्याला काय नाही. पण ते टपा ते का काढू देन पैसे देऊ देत ते काही गरज नाही म्हणा. मा पैसे देतो म्हणा मी आणि मा माल मी घरी आणतो. हा मला सांगा काय फालतू भांडणाचे धंदे करता? हा सकाळी त्याची बायको म्हणे आमच्यातलंच गेलो मनभर शिल्लक. हा मस्त कसं अंदाज कसा घेसन की मला किती झालं तुला किती झालं? काही बी लावून निरा का तुझ्या डोक्यात फरक पडला काय निरा? अहो मी त्याला मन पाहून राहील तो. त्यानं बी काही नाही म्हणलं, नाही त्याले काही हो नाही म्हणलं. त्याला मन पाहून राहिलो मी. म्या म्हणलं तुले अजून पोरायचा कळवळा येते का? म्हणतो का द्या मा सामाले 2 पोती शिल्लक. मी नाही म्हणत गेलं. सरे वयकले मी, श्यामाई वयकला, रामाई वयकला. 15 दिवस झाले म्हणलं रामाचं तोंड नाही दिसलं. सासरवाडीत गेलता ना 4 दिवस मुक्कामी होता का ती सासऱ्याच्या घरी. पण तिकून आल्यावर असं नाही की का मा कसं आहे तुमचं का हाय. बायकोचं रिकाम पण नाही, पोराचं त्याच्यापेक्षा नाही. सासरवाडीला राहू शकते 4-4 दिवस, पण मायली विचारायला येत नाही. माझ्या एवढी उपाशी असत. मला काय करावं लागते? कोण सांगितलं तुम्हाला त्यातली? अव वावराची धामधूम चालू आहे त्याच्या. तो हे त्याच्या वावरात ते ओवा पेरला होता की त्यानं, ती मोहरी तयार करून राहिला. मला वाटते तो त्याचीच धामधूम होती. बंडी दिसली मला, आणलं त्यानं. मोहरी झाली काले पाय बंडीभर आणली त्यानं घरी. बोध मोहरी पण पिकलेल्या काले. ओवा ओसा साजरा आहे हो त्याचा ओवा. मी तो म्हणतो काय 17-18 पोती होती. इसक पोते तर कुठे गेलाच नाही. भयान ओवा होती रामेले पाय ना. साजरा आहे ना त्याचा ओवा. माय बाई बरं आहे ना, माय मेहनत करते ना. साजरा आहे ना. ओव्याला भावीला असतात ना बाप्पा. मागत जाते ओवा. हो मौरीस काय इतकी खाते का तो? बंडीभर आणली त्यानं घरी. मी तर म्हणतो 1 ट्रिप होती का 2 ट्रिप होत्या. तर मग मी त्या ती आपशी जोड होतो तर दिसला मला. बंडी घेऊन आला तर मोहरी दिसली मला त्याच्यात. तो काय सांगते आपल्याला. लय मोठी मोहरी झाली का ओवा बी साजरा पीक साजर होऊन राहिलं त्याले. यंदा पीक मस्त झालं रामेले. तसा पीक दरवर्षीच काढते म्हणा तो. फक्त 2 वर्ष जरा गंगायला होता. तुम्हाला सांगतो तो लय मेहनती आहे. पण तो सासरवाडीला गेला की नाही तिकडे ध्यान राहते. 2 वर्ष त्या साईचा संबंध चालला. वर्ष तर तिले संबंध पायतच गेलं. कोणी पसंतच करेना माय मावलीले. वर्ष त्याच्यात गेला आणि वर्ष मध्ये लग्नात गेलं माय बाई. हा मोठा धाटा जवाई जर जाती तरी येलेच मिरवत. कपडा होय का चला जवाई बोले. काही घ्यायचं आहे का चला, आंदण आहे का चला जवाई बुवा. जसं की तिच्या बापाला काही कळतच नाही. तिच्या भावाला काही कळत नाही. येलेच झाला गिनीरा. स्वतःच्या वावराची वेदूर लक्ष केलं. कायचं पीक होणार आहे मग? आणि वरतून अन्नाचा बोजा बाईनं फिरीज दिला ना डबल डोअरचा. मग लागे तेवढा फक्त फिरीज दिसला म्हणून. मी तर म्हणतो अंदरून कितीक गेलं कितीक नाही ते का सांगते. एवढा लागे तिचा बाप उड्या मारून राहिला. काय होतं भुई फुकून निजाची गती होती त्याची. काय तू तो काही बळबळ करू राहिली, काही बोलते का? काय त्याच्या घरी हाय समज. तू ना पक्की सासूच झाली.
तुले काही बी वाटते की लेकानं सासरवाडीलाच नेऊन दिलं का? कर चहा कर मले. काय डोकस पाण्यावर चालती तुमच्या बायाचं. नाही तर म्हणतं माशा माराम माशा माराम. आता त्याचं नाव बी ऐकत नाहीस तू. आबी मला काही कळत नाही बिचारे. घडीत कसं तर घडीत कसं. मला का त्याचा राग येते, येत नाही, विचारत नाही, फिरून पाहत नाही तर वाटते म्हणाले. 15 दिवस झाले म्हणलं राम्याचं तोंड नाही दिसलं. श्याम्या येते अति अति त्या शांतारामच्या वट्यावर अन मा संग बोलत नाही. ततून ती एक 2-2 घंटे गप्पा करते. अन याला काय म्हणे माहिती आहे का? माधवले म्हणे अति वस्तू म्हणे मी आई बाबावर लक्ष राहते म्हणे. मग कसं त्या वट्यावर बसून त्याचं लक्ष इकडे राहते. घरातून विचारायला त्याचं तोंड नाही बोलत. अन तती मग त्याला म्हणे अति येण्यासाठी बसतो म्हणे मी आई बाबावर लक्ष राहते म्हणे. मला लहान झाली का आता? म्हणजे लोकांच्या देखता दाखवा की आम्ही कितीला साजरे. अन पाहिलं तर फिरून पाहत नाहीत, हुंगत नाही, तसं विचारत नाहीत ना, बया विचारत नाहीत ना. सुना तर बरं आपल्या इकडे काही तिच्या आपण तर नादीच नाही, अपेक्षाच नाहीत मला तर. दोन्ही कोण नाहीत. मी तर लाईनीली असं म्हणत ना मोठी नाही. पण आपले लेख असे वागले तर मग वाटत नाही माणसाले. जाऊ द्या. मी म्हणलं हरभरा साजरा होते आपल्याला आहे ना, मग हार्वेस्टरनच काढता का? पाहू ना आता कोणाच्या बाया गे आल्या तो सोंगून घेऊ. सोंगला तर साजरा राहते, माल बी साजरा निघते, भावात बी साजरा राहते. मग माल हार्वेस्टरचा माल जसा भावात मार खाते, सोंगेल माल चांगला जाते. मग पाहतो ना. मी काय म्हणलं हरभरा तयार झाला की पैसा बी येते जरा हातात, तर म्हणलं जाऊ देव दर्शनाले. आयुष्य गेलं नाही रा या संसारात. या लेकरा बाकरा येत कुठे गेलो नाही, आलो नाही, देव नाही, धर्म नाही, काय केलं रे. हाव केली, हे घर बांधू दे, ते घर बांधू दे, अमकं करू दे, ढमकं करू दे, घोडा घेऊ दे, गाडी घेऊ दे. झालं आता सारं त्याचे हात पोचले. आता आपण आपलं जीवन जगू म्हणलं. आता कमीत चालता येते तर जाऊ. चालसान का? आपल्या गावातली गाडी चालली, लय 15 जण आहेत. गावातली हात सक्ती म्हणून राहिली, चालसान का? अरे बापा रे. देव दर्शन आले. कोणी चाललेले हे हिव जरस कमी उद्या ना म्हणा. मोली हिवाचा त्रास होते. उन्हाळ्याच जाऊ म्हणा. सक्ती कोण आपल्या टाळ्यातले आहेत का? तू जाणं नाही तर मग मी पैसे देतो, समजा बराबरी करून देतो. मला कायले हेलपाट्या घ्यायला लावतो. मी राहतो घरीच. तुम्ही घरी असली की मला चित्र येते तिकडे नाही. मग अर्ध मन 3 अर्ध मन देवाजवळ काय फायदा त्याला? ते नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही संघ असले की बरं राहते. घरी कोण तुम्हाला भाकर तुकडा कोण देणार आहे घरी? माय सून देते, लाईनी देते, मोठी देते. सकाळून लाईनी ताट घेऊन येत जाईन, संध्याकाळी मोठी ताट घेऊन येत जाईन. तुले काय मा भाकरची काळजी करा लागते? माय बाई लय सुना कळवळ्याच्या झाल्या तुमच्या सासऱ्याच्या. कोणी ताट घेऊन येतात बाबा? मा देखता तरी आणा म्हणा ताट. मला तरी लस बरं वाटे. मा आत्म्याला शांती तरी भेटी की मी मेल्यावर बडा उपाशी नाही राहणार. घालते एखादी तरी सून भाकर. कोणी तुमची सून ताट घेऊन येते बाबा लाईनी मोठी? माय बाई. अहो येतात, आणतात. त्याला वाटतात हाय बुडी. तू नसली की विचारतात मले. मग काय तर विचारतात. हो बस झालं. लोकायला सांगत जा, मला नका सांगत जा. तुमच्या सुनायचं कोळ कौतुक आणि तुमच्या लेकायचं त्याच्यापेक्षा. ऐकले मी एवढा जीव लावला त्याले. जर सकतेले असं नाही. माय म्हणून तर जाऊ द्या, पण त्याला माणुसकी म्हणून नाही राहिली ना. जाऊ द्या तिकडे. बरं मी म्हणलं पाहू मग आता. जर पाय मी त्या काही चालल्या तर मला सरस्वती म्हणे आम्ही चाललो म्हणे देवदर्शन आले. लय आहे तुळजापूर पंढरपूरला गेलोय 15 ठिकाणं सांगले मले. तर पुरं महाराष्ट्र दर्शनच आहे म्हणे. तर मी म्हणलं मग तिले काही म्हणलं नाही. मी तसं मनात ठरलं, पण तिले नाही म्हणलं. मी म्हणलं तुम्ही काय म्हणता काय नाही. तर म्हणून तुम्हाला विचारून राहिली चालता का? मग आहेत गावातल्या सक्ती तर होती. बर पाहू ना मग. मले शिंगलभर चहा करून दे बरं. हयतची फक्की दे. बल कसा खोकला येऊन राहिला. हो ना बिचारे. हा खोकला तुम्हाला हिवाळ्या भर सुसू देत नाही. हिवाळ्या गेला की जरसं कम पडते. हिवाळ्या तर मला काही खा घेते, काही गोळ्या औषध घ्या, काही कम पडत नाही. माय बाई झाला आता 8-15 दिवस पडी नाही हिव. मग वजे थंड वातावरण जर सगळं कमीच होते. उन्हाळा लागला ना आता फेब्रुवारी आला ना. माय बाई बायाचं तर लागले. माय बाई वळ्या घालणं पापड करणं सुरू झाले. माय बाई तू मले चहाच दे करून. काही करशील तू पापड वळ्या. चहा कर मले शिंगलभर.
गावात सकाळून डबोरोटी आणली होती ती हाय का झाली हो? हाय ना, खाता का? दे तू बी घे ना मग. कर मग आपला दोघायचा बी कर मग चहा डबोरोटी खाऊ. संध्याकाळचं ज्याचं काही आपलं मग हे नाही, मला काही ज्या नाही लागणार. मग तो भागवचो मग तू असलं सकाळून तर जेवजो, नाही तर रांजो तू जेवजो. आपण काही जेवणार नाही. कुठं सोडू रे रवी? मला सोड ना बा एखाद्या हॉटेलच्या बाहेर. म्हणजे कुठे हॉटेलमध्ये काय मीटिंग आहे का तुम्ही? कोणत्या हॉटेलमध्ये? हॉटेलमध्ये मीटिंग तर नाही, पण माझ्या तोंडाने लय माती आली रे दादा. आणि तो संग बाहेर आलो त्याच्यानंतर लयच आली. असं आहे पाय, कडू कडू झालं माझं तोंड. तुले तर काही डोकसच नाही. नाही नाही नाही, तुला माणुसकीच नाही. डोकस तर लय आहे रे तुले, माणुसकी नाही तुले. काय झालं? काय झालं का? काय झालं? हा, एवढा लेका 2-2 लेकराचा बाप झाला तरी डोकसं नाही का तुले? हा, लहान सहान भाऊ, काही त्याला पार्टी देशील, काही ट्रीट देशील. हा, काहीच नाही ना. म्हटलं मा भाऊ मला हॉटेलला जेवायला नेते का 5 स्टार हॉटेलमध्ये नेते. जाऊ दे, एखादं लॉलीपॉप तरी देऊन दे, तेच बसतो चोकत मी. असं म्हणून तर तोंडाला माती आली तुला हॉटेलच्या बाहेर उतरायला लागते नाही. अरे लेका, पहिले कोण नाही सांगितलं मग? हा, चला बडा घरून लागे डबा गिबा घेतला. मला वाटलं बा तू फॅक्टरीतच चालला का, म्हणून तुला म्हणून राहिलो की कुठे सोडू बा, इकडे सोडू का तिकडे जातो. तुले पार्टी पाहिजे नाही. मग पार्टी पाहिजे नाही आम्हाला, तोंडाले मागे लोक लागते तर दिली नाही. मला तर वाटलं मा भाऊ कोई नाही म्हणेन मला, मा भाऊ दवाखान्यात तुला चाल म्हणून. असं कसा मोठा भाऊ रे तू? हा, काय कामाचा रे? लहानसान भाऊ बिचारा. हा, एखादा भाऊ तो त्या हॉटेलात नेते, जीव घालते, लहानसान भावाला चांगली पार्टी देते. काका झालो ना मी. हो रे तू काका झाला नाही. चाल राहू दे रे डबे गाडीतल्या गाडीतच. चाल दोघे जण मस्त हॉटेलमध्ये जेवण करू. पार्टी पाहिजे मला. लहान भावाला का घेतलं का? माझ्या डोक्यातच नाही आलो रे. मी का म्हटलं बाबू सगळं झाल्यावर जाऊ, काही माझ्या डोक्यातच नाही आलं. हा, राहू दे काही तू जाऊ घेऊ नाही, तुला डोक्यातच नव्हतं. तू काही मला पार्टी देणारी नव्हता माहित आहे मला, म्हणून तर तोंडाने मागून घेऊन राहिलो मी. पाहून आलो तुम्ही तो सांगा आज गाडीत, मला माहित आहे. तू काही तसा मला घरून म्हणत नाही चाल म्हणून. चाल रे रवी, कुठे जेवायला नेतो तुले का कुठे फिरायला नेतो म्हणतो काही लहान भावाले? हा, ओरे बापा रे. कुठे नेवले का तुला फिरायला? तूच तर बिझी असतो बा. आता काय तू तर संसारात गुतला, फॅक्टरीचं काम सोय हाय रे ना, काय टाइमच भेटत नाही रे. टाइम काढा लागत असते भावासाठी, टाइम भेटत थोडी असते. ते काय का ते तर आज आले. आपलं आता लय जुनं का पहिले कसं नेत जायस रे तू मला कुठे जेवायला नेस, कुठे तू दोस्ताई संग गेला तरी बी मला घेऊन जास. आता तू तुम्हाला कुठेच नेत नाहीस रे. काही बाहेर खाल्लं तरी बी तुम्हासाठी घेऊन येत जासले का पार्सल. आता तू कोई माझ्यासाठी काही पार्सल आणत नाही. कधी मला काय दोस्ताई संग जात नाहीस का तू? तुला हा, मला तर कोणीच नेलं नाही. पाहिलं नाही 2 वर्ष झाले त्या मला नेलं नाही, कधी जेवायला नाही. तू गेला नाहीस का कधी दोस्ताई संग? अरे बाय गेलतो गड्या, पण त्या दिवशी तू तिकडच्या फॅक्टरीच्या कामात होता, त्याच्यानं मग तुले नेलं नाही. आणि डबल वेळेस गेलतो तर तू रश्मी बाहेर जायला होती त्या दिवशी, मग तू हुकला. मग आता सांग तूच तर बिजे झाला बा. हा, तूच तर बा तो बायकोच्या मागे हिंडतो. मला काय म्हणतो आता तुला टाइम नाही रे. हा, पार्सल असं वाटले का आता? कायच न्याव. काही नको सांगू, तू बोलला का भावाले जाय गप्पा नको करू. चाल तोंडान मागून राहिलो, तुला चांगली ट्रीट दे मला. काका झालो ना मी लेका, बाप झाला लेका, चांगली टोलेजंग पार्टी दे जरा मला. अरे मग तू एकटा खायले सगळे आणू ना. नाही सगळ्याचं मला नको भारड बांधू, मला देऊन दे बा. सगळ्याला करता करता तू लेकराचा पहिला वाढदिवशी देशील. तुला चिकट आहे माहित आहे मलाच माझी पार्टी काढून घेऊ दे पहिले. तू बाकीच्या 80 दाब तुम्ही डबल नका बरी. चल मस्त आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये जाऊ, चांगला मस्त अख्खा मसूर खाऊ. मला पॉश लागा. हा, तूप टाकू टाकू. मसूरची डाळ. चल मग काय तो बा, आता आपल्याला त्याच्यात मोठपणा आहे बा. मक्का मसूर खा, पनीर खा, हा शेवभाजी खा. आपलं काय बा, ते तितकंच आहे आपलं. पण त्याची जरा काही भावानं पार्टी किटी द्या असं वाटते मला. देशील तर काही थम्सअप दे बा, दुसरं तर काही आपण पेत नाही. हा, लिंबू सरबत. हो रे. चाल मग आज आता जाऊ दे तिकडे, मी फोन करून देतो फॅक्टरीत येत नाही म्हणून. आपण भागते तिकडे. तर आज दिवसभर आपण दोघंच भाऊ, जुने दिवस आठवू जरा. बस झालं हे काम धाम, लेकरं बाकरं बायको सासू सासरे बस झाले. ते बाजूला सारून आता सारे आजच्या दिवसभर काही फोन नको घेऊ घरून कोणाचा, नाही काहीच नाही. मस्त दोघं भाऊ एन्जॉय करू. फोन बंद करून टाक, नाही तर ह्या बाया बात फोन करतात. हे आणा आणि ते आणा, हे सरलं ते सरलो, त्याच्यापेक्षा फोन बंदच करून टाक. चालते हो. पहिले मग पप्पाला करून दे बा फोन, नाही तर वाटे टेन्शन घेतील. फोन नाही लागला तर मस्त जापोत घरी जाऊन रट्टे खायला लागतील लहानपणी सारखे. कोणी नाही रे बा पप्पाला तर पहिले सांगतो मी. मग काय तर